चायनीज आणि त्यामध्येही हक्का नूडल्स या सगळ्यांचा अगदी आवडीचा विषय आहे. तर या रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स कशा करायच्या, त्या करताना काय करायचं, काय कटाक्षाने टाळायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चला चालू करूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी आता 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर हे घालून झाल्यावर पाणीला एक चांगली उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. लगेच आपल्याला त्यात नूडल्स घालायचे नाही आहेत. एक चांगली खळाखळा उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये नूडल्स घालणार आहोत. तर इथे मी हे चिंग्सचे व्हेज हक्का नूडल्स घेतलेले आहेत आणि मी 2 पॅकेट्स घेतलेत. मला जवळजवळ 6 जणांसाठी इथे हक्का नूडल्स बनवायचे आहेत. तर त्या हिशोबाने मी इथे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. आणि नूडल्स बनवण्यासाठी ना थोडी मोठी अशी, त्याचा तळ मोठा असेल अशीच कढई वापरायची आहे. छोट्या कढईमध्ये नूडल्स होणार नाहीत. आपण रेस्टॉरंटमध्ये बघतो की त्यांच्या ज्या कढया असतात त्या अशा मोठ्या असतात, कारण त्या हलवायला ते बरं पडतं. त्यामुळे मोठीच कढई आपल्याला घ्यायची आहे. तर इथे एक आता चांगली उकळी आलेली आहे. आता मी हे दोन्ही पॅकेट्समधले नूडल्स काढून कढईमध्ये टाकते आहे. तर आता हे नूडल्स टाकल्यावर जवळजवळ साधारण 3 ते 4 मिनटं ते नूडल्स तसेच राहून द्यायचे आहेत. त्यांना हलवायचं वगैरे नाही आहे, फक्त ते व्यवस्थित पाण्यात बुडतील एवढं बघायचं आहे. आणि पाण्यात मध्ये बुडाले व्यवस्थित की त्यांना जवळजवळ 3 ते 4 मिनटं तसंच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. साधारण 3 मिनिटांनी नूडल्स सुटायला लागतील. त्या सुटायला लागल्या की आपण त्यांना असं एका चिमट्याने किंवा पकडीच्या साह्याने सुट्टे करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ह्या सगळ्या नूडल्स मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. गॅस आपण इथे थोडासा मीडियम आणि हाय या फ्लेमवर ठेवणार आहोत. एकदा ह्या व्यवस्थित सगळ्या सुट्ट्या करून झाल्या की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. पण त्याआधी या नूडल्स सुट्ट्या करून झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ 3 मिनिटं आपण परत त्यांना चांगलं शिजवून घेणार आहोत. तर साधारण या नूडल्स संपूर्णपणे शिजायला 5 ते 7 मिनिटं लागतात. खूपही आपण त्यांना शिजवून घेणार नाही, कारण जर खूप शिजल्या तर त्याचा गाळ होतो. तर आता ही तर जवळजवळ म्हणजे 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित झालेले आहेत. तर छान मोकळ्या झालेल्या आहेत या नूडल्स. आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास थंड पाणी टाकलेलं आहे. तर हे थंड पाणी का टाकायचं की आता आपल्याला त्याला ओव्हर कुक करून द्यायचं नाही. जर ते ओव्हर कुक झाल्या तर त्याचं असं गिचगिची म्हणतो ना आपण, तसं होणार ते नूडल्स आणि मग ते चांगलं लागत नाही. त्यामुळे मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याची आपण जी ओव्हर कुकिंगची प्रोसेस आहे ती बंद केली आहे. आता आपण त्याच्या चिमट्याच्या साह्याने नूडल्स पाण्यापासून वेगळं करून घेऊयात. तर इथे मी सगळ्या नूडल्स काढून घेते आणि एका चाळणीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळायला ठेवलंय. आता इकडे आपल्याला नूडल्स बनवायला भाज्या काय लागणार आहेत ते बघायचंय. तर इथे मी 2 गाजर घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे, थोडी कांद्याची पात घेतलेली आहे, 8 पाव असा कोबी घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि थोडे फरसबी घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी इथे डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 4 ते 5 मिरच्या आणि 4 ते 5 लसूण असे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता चायनीज म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं की खूप प्रकारचे सॉस लागतात, तसं काही नाही आहे. मी इथे फक्त सोया सॉस वापरते आणि तरी पण नूडल्स खूप छान होतात. तर फक्त सोया सॉसचीच गरज आहे आपल्याला, बाकी ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, विनिगर असं काही मी वापरत नाही आहे. इथे तेल जरा तापलं की आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हे आहे की हक्का नूडल्स बनवताना किंवा कुठलंही चायनीज बनवताना तेल थोडंसं आपल्याला जास्त लागतं. म्हणजे इथे जर मला 6 माणसांचे नूडल्स बनवायचे तर मी जवळजवळ 10 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेल थोडं जास्ती लागतं आपल्याला. आता पहिल्यांदा मी इथे कांदा टाकते आणि तो हलकासा परतून घेणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक भाजी
ही आपल्याला फक्त 1 मिनिटच परतवायची आहे आणि ती हाय फ्लेमवर परतवायची आहे. कुठेही इथे फ्लेम लो करायची नाहीये, कारण जर तुम्ही बघितलं की चायनीज असं भाज्या थोड्याशा अशा कच्च्या, अर्ध्या कच्च्या आपण म्हणू शकतो त्याला, तशा असतात. पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीयेत, त्याला ती चव येणार नाही. त्याच्यामुळे 1 मिनिटं परतलं की पुढची भाजी ऍड करायची. तर इथे नंतर मी शिमला मिरची घातलेली आहे, ती पण थोडीशी मी 1 मिनिटं परतून घेत आहे. आता शिमला मिरची परतून झाली. आता इथे मी हा कोबी घेतलेला आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भाज्या आपल्याला शक्य तितक्या बारीक आणि पातळ म्हणून ना तशा कापायच्या आहेत. नाही तर इथे कोबी पण तुम्ही बघू शकता, मी असा लांब लांब आणि पातळ कापलेला आहे. कोबी परतून झाला की आता इथे मी फरसबी ऍड करतेय. ती पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे तेलावर. आणि आता हे झालं की आपल्याला त्याच्यामध्ये गाजर घालायचं आहे. तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. अगदी 1 मिनिटच परतून घ्यायचं, जास्ती परतण्याची पण गरज नाहीये. हे बघा, हे दिसतंच इतकं सुंदर. हे आत्ताच एवढं सुंदर दिसतंय, ते पुढे अजून छान दिसणार आहे. तर आता हे सगळं आपलं परतून झालं की आता आपण त्याच्यामध्ये या भाज्यांना जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच, म्हणजे जवळजवळ 1 चमचा आपण याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि त्याबरोबर 2 चमचे मी इथे सोया सॉस घालणार आहे. आता इथे मी जवळजवळ 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे आणि परत हे सगळं छान मिक्स करून घेतेय, जेणेकरून हा जो सोया सॉस आहे आणि आपण मीठ घातलंय ते प्रत्येक भाजीला व्यवस्थित लागलं जाईल. आता हे झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये नूडल्स घालायचे आहेत. तर नूडल्स घालण्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतेय. आपण ऑलरेडी भाज्यामध्ये मीठ घातलेलं आहे, पण मग काय होतं की भाज्यांचं मीठ कधी नूडल्सला लागलं जात नाही, म्हणून आपण नूडल्सला आधीच मीठ घालून आणि मग ते आपण भाज्यांमध्ये ऍड करणार आहोत. आता आपण इथे सगळ्या या नूडल्स ऍड केलेल्या आहेत आणि आता ह्याला फक्त परतवून घ्यायचंय. त्याआधी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मी सोया सॉस घालतेय. म्हणजे आपल्या पूर्ण या रेसिपीमध्ये मी फक्त 2.5 चमचे सोया सॉस वापरलेला आहे, बाकी कुठल्याही प्रकारचा सॉस किंवा व्हिनेगर असं काही वापरलेलं नाहीये. आता हे आपल्याला फक्त वरखाली करून छान मिक्स करून घ्यायचंय आणि आहे फक्त आपली एकच भाजी घालायची राहिली आहे आणि ती म्हणजे कांद्याची पात. तर कांद्याची पात मी शेवटी का घालतेय, कारण कांद्याची पात जर आपण आधी घातली असती तर ती अशी मऊ पडली असती. त्याच्यामध्ये जो क्रंच असतो तो मेंटेन करण्यासाठी कांद्याची पात ही आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. तर आता मी कांद्याची पात घालतेय. हे सगळं मिक्स करून झालंय. आता कांद्याची पात घालून मी फक्त आता ह्याला 1-2-3 वेळा असं परतणार आहे, वरखाली करून परतणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. आता ह्याला 2-3 वेळा मी असं परतून घेते किंवा वरखाली करून घेते असं म्हणूयात. आणि तेवढं झालं की मी गॅस बंद करणार आहे. आणि इथे आपले हक्का नूडल्स मस्त तयार झालेले आहेत. एकदम सोपी झटपट बनणारी रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागते. हे बघा, आता मी ह्याचं प्लेटिंग करतेय. हे असे आपले छान गरमागरम हक्का नूडल्स मस्त तयार झालेले आहेत. कुठल्याही सीझनमध्ये हे हक्का नूडल्स सगळ्यांनाच खूप आवडतात. थोडं गार्निशिंगसाठी मी तर इथे कांद्याची पात घालते आहे. तर असे हे आपले व्हेज हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.